सुनेत्रा वहिनींचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी म्हणजे तुमच्याच पक्षाच्या प्रस्ताव आला तर असं विचार करू असं रुपाली चाकणकर म्हणतात. नेमकं काय याचा अर्थ समजावं? नाही नाही, विचार करू हा शब्दच येता कामा नये. विचार करू म्हणजे काय? आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्याच दादाच्या खऱ्या उत्तराधिकारी आहेत आणि त्याच ती जागा घेऊ शकतात. महाराष्ट्राच्या प्रत्येकाचं हे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सदस्याचं हे मत आहे. त्यामुळे विचार करून प्रस्ताव येईल हा भाग मला असं वाटतं कोणीच बोलू नये. पक्षातल्या कुठल्याही मोठ्या नेत्यांनी, पक्षातल्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी विचार करू हा शब्दच काढू नये. सुनेत्रा वहिनी ह्याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, त्याच राष्ट्रीय अध्यक्ष झालं पाहिजे आणि त्यांच्याच हाताखाली आम्ही काम करणार. दुसरं अशा पद्धतीचं काही कोणी बोलत असेल तर त्याला आम्ही काही समर्थन देणार नाही. आम्ही पण कार्यकर्ते आहोत ना पक्षाचे. कार्यकर्त्याला विचारात घेणार आहात की नाही की फक्त वरचेच नेते ठरवतील सगळं? कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याच्या भावना, जो कार्यकर्ता अजितदादासाठी रडला, जो कार्यकर्ता अजितदादावर जीवापाड प्रेम करत होता, ज्या कार्यकर्त्यांनी अजितदादा गेल्यानंतर 4-4, 10-10 दिवस ज्यांच्या घरात अजूनही सूतक आहे, ते कार्यकर्ते पण महत्वाचे आहेत. ज्यांचा दादांशी प्रत्यक्ष संबंध आला नव्हता पण दादावर जीव ओवाळणारे हे पण महत्वाचे आहेत. असं नाही प्रस्ताव आला तर विचार करू म्हणजे काय? अजितदादा नंतर त्या जागेचा अधिकार हा सुनेत्रा वहिनींना आहे. त्याच्यामुळे प्रस्तावाची भाषा कोणीही करू नये. दादा, सुरुवातीलाच काही 2 दिवसापूर्वी अशी चर्चा होत्या की पक्षातीलच काही 12 आमदारांचा ताईंना विरोध होता, म्हणजे विरोध आहे असं काही चर्चा होती. नाही, मी त्या चर्चेला अजिबात किंमत देत नाही. कारण विधिमंडळ गटनेतेपदाची निवड असताना सर्व आमदारांनी सह्या केलेल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी त्याकरताही सर्व आमदारांनी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे कुठलाच आमदार आणि कुठला आमदार जाणार आहे? अजितदादांनी प्रत्येक आमदाराला 42 आमदार विधानसभेचे, 9 आमदार विधान परिषदेचे, कुठलाच आमदार असं म्हणणार नाही की दादांनी आम्ही कागद घेऊन गेलो दादांनी नाकारला असेल. त्याच्यामुळे कुठलाही असं हे जो संभ्रमाचं वातावरण तयार होतंय ते तयार करण्याचा एक प्रयत्न काही लोक करतात. दादा, आता उद्या निकाला जिल्हा परिषदचा राष्ट्रवादीला कसा म्हणजे कौल मिळणार काय वाटतं? काय आहे की दादांच्या जाण्यानं राजकीय या जिल्हा परिषदच्या निवडणुकीकडे काही आम्ही कोणी बघितलं नाही. तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रावर शोककळा होती. त्याच्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या सर्व सभा रद्द केल्या होत्या. ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिल्या गेली. मुरलीधर मोहोळांचं पण मी काल ऐकलं. मला तरी असं वाटतं की दादा आणि दादांच्या जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ चिन्ह, यावर मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. त्यामुळे जिल्हा परिषदेला दादांना श्रद्धांजली मतदारांनी वाहिलीच असेल. आणि तो निकाल तुम्हाला पुणे जिल्हा परिषद आणि इतर जिल्हा परिषद ज्या ज्या ठिकाणी दादांचा प्रभाव आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनतेने आशीर्वाद मोठ्या प्रमाणात दिलेला दिसेल. दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतोय. तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेटण्याची वेळ दिलेली आहे. नेमकं त्या भेटीमध्ये काय काय तुम्ही म्हणजे मागणी करणार आहे? आणि ते लाडके बहीण योजनेचं तुम्ही एक नाव द्या अजितदादांचं असं मागणी केली होती, ते सुद्धा या चर्चेमध्ये होणार आहे? आमच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. मी आणि आमचे काही 10 सहकारी यांचा वेळ कॅबिनेट, पहिलं प्री कॅबिनेट होणार मंगळवारी. त्याच्यापूर्वी कदाचित सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील. त्याच्यानंतर कॅबिनेट होते आणि कॅबिनेट नंतर 1:30 वाजल्याच्या नंतर स्वतः मुख्यमंत्री महोदय प्रत्येकांना भेटीचा वेळ देत असतात. तसा वेळ मी राखीव ठेवण्याकरता काल त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. ते आज कन्फर्म होईल आणि त्याच्यामध्ये मागण्या असतील की काही योजना, म्हणजे फक्त लाडकी बहीण योजना आहे का, तर लाडक्या बहीण योजना आहे. आम्ही त्याची मागणी मी स्वतः केली होती. क्रीडा क्षेत्रामध्ये दादांचं खूप मोठं योगदान आहे. कला क्षेत्रामध्ये दादांचं खूप मोठं योगदान आहे. दादांच्या नावाने राज्य सरकारने एखादा पुरस्कार घोषित केला पाहिजे. इतकंच काय, तर पुढं महाराष्ट्र भूषणसारखा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार सुद्धा अजितदादांनाच दिला गेला पाहिजे. 2000 आता हे 26 वर्ष आहे या वर्षीचं. अशा काही वेगवेगळ्या मागण्या किंवा कृषी संजीवनी योजना, आपल्या कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतील त्या संदर्भात सुद्धा आमच्या 5-7 मागण्या आहेत. अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही दोन्ही लोक दादांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळं आमच्या मागण्या सकारात्मक आम्ही घेऊन जाऊ आणि आज त्याचा ड्राफ्ट आम्ही तयार करतो आणि सरकारलाही अडचण जाणार नाही, अजितदादांचाही सन्मान राखला जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद वाटेल, समाधान वाटेल तितकं की दादांचा तितका आदर झाला. त्याच्यामुळं तशा काही मागण्या घेऊन आम्ही मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.